When one partner become insolvent, problem number one, Vidya, Sharmila and Megha are partners sharing profits and losses in the ratio 5:3:2. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019. Liabilities amount, assets amount. Capital account, Vidya 50,000, Sharmila 40,000, Megha 30,000. Current account, Vidya 6,000, Sharmila 6,000. Sundry creditors 28,000, bills payable 10,000. Then asset side, sundry assets 1,28,000, bank 16,000, current account Megha 26,000. Then adjustments are given. They decided to dissolve the partnership firm on the above date as under. First, sundry assets realized at 80% of book value. Next, unrecorded outstanding expenses rupees 8,000 paid off. The next, realization expenses amounted to rupees 6,000. 4 number, sundry creditors and bills payable were paid for rupees 34,000. And next, Megha become insolvent and rupees 2,000 were recovered from her private estate. बघा लास्ट जे ऍडजस्टमेंट आहे, बाकी प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्याला काहीच कळत नाही की हा प्रॉब्लेम सिंपल डिझोल्युशन मधला आहे का इन्सॉल्वन्सी मधला आहे. तर लास्ट ऍडजस्टमेंट आहे ती वाचल्याच्या नंतरच आपल्याला कळतोय की हा प्रॉब्लेम आहे तो डिझोल्युशन अंडर इन्सॉल्वन्सी सिच्युएशन मधला आहे. ठीक आहे. तर सगळे ऍडजस्टमेंट आधी नीट बघून घ्यायचे प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर हातामध्ये दिल्यानंतर 10 मिनिटं तुम्हाला पेपर वाचण्यासाठी दिलेला असतो, क्वेश्चन पेपर रीड करण्यासाठी वेळ दिलेला असतो तुम्हाला बोर्डचा. ठीक आहे. तेव्हा सगळं नक्की काय काय विचारलंय पेन्सिलने टिक करायचं की याच्यामध्ये हे विचारलेलं आहे, याच्यामध्ये जर्नल एंट्रीज विचारलेल्या आहेत, हा प्रॉब्लेम आहे तो इन्सॉल्वन्सी मधला आहे. या सगळ्या गोष्टी त्या 10 मिनिटांमध्ये तुम्ही करायच्यात, नुसतं बघत बसायचं नाही. तर आता बघा, मेगा बिकम इन्सॉल्वंट अँड 2,000 वेअर रिकवर्ड फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट. आणि मग त्यानंतर मग तिची प्रायव्हेट इस्टेट आहे ती सोल्ड करून सुद्धा फक्त 2,000 अमाऊंटच फक्त मिळालेली आहे. ठीक आहे. प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बँक अकाउंट. आता पहिल्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करंट अकाउंट पण दिलेला आहे, फार काही त्याच्यामध्ये वेगळं नाहीये, करंट अकाउंट पण तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. सगळ्यांना प्रॉब्लेम आपण रीड केलाय, सगळ्यांना कळलेला आहे. आता मी तुम्हाला काय करणार आहे, वन बाय वन त्याचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे, सेम सिंपल डिझोल्युशन सारखंच. फर्स्ट, कॅपिटल अकाउंट, विद्या, शर्मिला, मेगा ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बघा सगळ्यांनी पेज नंबर 229 वरती तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेला आहे, तो सगळ्यांनी बघायचा, हातामध्ये पेन्सिल ठेवायची आहे. कॅपिटल अकाउंट विद्या, in Vidya's column by partners capital account credit side by balance brought down. In Vidya's column 50,000, Sharmila 40,000, Megha 30,000. Okay. Then next current account चा balance दिलेला आहे. Current open current account and credit side of current account by balance brought down. In Vidya's column 6,000, in Sharmila's column 6,000 and in Megha's column dash. तिचा balance इथे दिलेला नाहीये liability side ला. Okay. Then sundry creditors and bills payable, these are the third party liabilities, transfer to which account? Sundry creditors and bills payable, these are third party liabilities, transfer to which account? कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. in inner column sundry creditors 28,000, bills payable 10,000, outerला 38,000. ठीक आहे. समजलं लायबिलिटी साइडचं पोस्टिंग. त्यानंतरचं असेट साइड, सन्ड्री असेट्स सगळे एकत्र असेट दिलेले आहेत 1,28,000, ट्रान्सफर टू विच अकाउंट? सन्ड्री असेट्स. रिअलायझेशन अकाउंट डेबिट साइड टू सन्ड्री असेट्स अकाउंट. आपण काय करतो, अदर म्हणजे इतर प्रॉब्लेम्स मध्ये आपण काय करतो, वन बाय वन असेट्स लिहितो, पण इथे काही वन बाय वन असेट्स दिलेलेच नाहीयेत, डायरेक्टली सन्ड्री असेट दिलेत, मग आपण ते तसेच ट्रान्सफर करायचे टू सन्ड्री असेट्स अकाउंट अँड आउटर कॉलम 1,28,000. देन बँक अकाउंट, ओपन बँक अकाउंट अँड डेबिट साइड ऑफ बँक अकाउंट टू बॅलन्स ब्रॉट डाउन.
to balance brought down 16,000. Okay, then current account balance of Mega is given in asset side. ॲसेट साईडला जेव्हा बॅलन्स दिला असेल तर अपोजिट साईडला पोस्टिंग करायचं, म्हणजेच पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन मेगाज कॉलम 26,000. कळलं? ॲसेट साईडला जर का बॅलन्स दिला असेल करंट अकाउंटचा तर तो डेबिट साईडला करंट अकाउंटच्या ट्रान्सफर करायचा. अदरवाईज आपण लायबिलिटी साईडचा बॅलन्स आहे तो क्रेडिट साईडला ट्रान्सफर करतो. ठीक आहे, म्हणून करंट अकाउंट डेबिट साईड टू बॅलन्स ब्रॉट डाऊन इन मेगाज कॉलम 26,000. कळलं तुम्हाला सगळं? बॅलन्स शीटचं पोस्टिंग कळलं? काही फरक नाहीये, सेम टू सेम, सिम्पल डिझोल्युशन. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट. They decided to dissolve the partnership firm on the above date as under: first, sundry assets realized at 80% of book value. Sundry assets ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1,28,000. कॅल्क्युलेट 80%. कॅल्क्युलेट 80%. ओके, assets realized आहेत 1,02,400. It is correct. Is it correct? All of you calculate the amount. 80% of 1,28,000, 1,02,400. Correct आहे अमाउंट. ओके, कुठे लिहिणार आपण हे 1,02,400? रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट असेट्स रिलायची एंट्री करतोय आपण. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये असेट्स रिअलाइज आणि आउटरला व्हॅल्यू लिहा 1,02,400. ओके, 1,02,400 हे आउटर कॉलमला लिहायचे आहे. त्यानंतर सेकंड पोस्टिंग कुठे येणार मग? असेट्स रिअलाइजचं सेकंड पोस्टिंग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिअलायझेशन अकाउंट 1,02,400. ओके, देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट. नंतरची ऍडजस्टमेंट बघूया. अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹8,000 पेड ऑफ. अनरेकॉर्डेड आहेत म्हणजेच काय की बॅलन्स शीट मध्ये ते दिलेले नाही आहेत, पण ते एक्सपेन्सेस आउटस्टँडिंग होते ते आपल्याला पेड ऑफ करायचे आहेत, म्हणजेच काय आहे, लॅबिलिटी पेड करायची आहे. ओके, त्यानंतरचं 2 आणि 3 आपण एकत्र करूया किंवा तुम्ही सेपरेट केले तरी पण चालेल. 3 नंबरला बघा, रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹6,000. रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड करायचे असतील तर कुठे एंट्री करणार आपण? ऑन विच अकाउंट? रिअलायझेशन डेबिट आणि अनरेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. इट इज ऑल्सो थर्ड पार्टी लॅबिलिटी पेड करायचे आहे, म्हणजेच रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला हेडिंग द्या टू बँक अकाउंट. हेडिंग काय दिलं? टू बँक अकाउंट. सिंगल सिंगल जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सिंगल सिंगल सुद्धा घेऊ शकता, तुमचा प्रॉब्लेम कुठे चुकणार नाही. तर सेकंड नंबरची ऍडजस्टमेंट आपण आधी घेऊया. ऑन रेकॉर्डेड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹8,000 पेड ऑफ. Realization account debit side to bank account in bracket on outstanding expenses paid amount outer column 8,000. Second posting on which account? Bank account credit side. Correct, Shravani Khare. Bank account च्या credit side ला by realization account 8,000. Okay, single आपण करूया. Then next adjustment number 3, realization expenses amounted to ₹6,000. Realization expenses paid. Realization account debit side. Okay, realization account debit side to bank account in bracket realization expenses paid 6,000 outer column. Second posting on which account? Second posting bank account credit side. Okay, bank account च्या credit side ला by realization 6,000. Then 4 नंबरचे ऍडजस्टमेंट बघा. सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल वेअर पेड फॉर ₹34,000. आता सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलचे अमाउंट किती होते? 38,000 होते, पण ते टोटल दोन्ही पण काय केले आहेत? एकत्र पेड केलेले आहेत 34,000 ला. ठीक आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट, बरोबर ना? रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड 34,000 आउटर कॉलम. ओके, मग रिअलायझेशनच्या डेबिटला टू बँक, सेकंड पोस्टिंग कुठे येणार? बँक अकाउंट क्रेडिट साईड बाय रिअलायझेशन अकाउंट 34,000. कळलं तुम्हाला? त्यानंतरचे आता हे आपलं सगळंच्या सगळं सेम होतं.
जे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे त्या पद्धतीने सिंपल डिझोल्युशन प्रमाणे आतापर्यंतची प्रोसिजर सेम होती. आता फक्त लास्ट ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे फक्त आपला प्रॉब्लेम काय झालेला आहे, थोडासा चेंज झालेला आहे. तर तो आपण बघूया. ऍडजस्टमेंट नंबर 5 बघा. मेघा बिकम इन्सॉल्वंट अँड 2000 वेअर रिकवर्ड फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट. मेघा काय झालेली आहे, थर्ड नंबरची पार्टनर आहे मेघा, आणि ती काय झाली, इन्सॉल्वंट झालेली आहे, दिवाळखोर झालेली आहे, आणि त्यामुळे तिची प्रायव्हेट इस्टेट आहे तर ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे तर ती सोल्ड आउट केल्यानंतर फक्त 2000 अमाऊंटच तिच्याकडून आपल्याला मिळालेली आहे. मग ते आता 2000 अमाऊंट आपल्याला मिळाली तिच्याकडून, म्हणजेच काय की मेघा इज द गिव्हर. मग त्याचं एंट्री करत असताना अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम प्रायव्हेट इस्टेट अशी ऍडजस्टमेंट असेल. तुम्हाला जर्नल एंट्री जर काही येत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही कुठे करायचे आहे, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट म्हणायचं. पार्टनर्स बघा, लक्षात घ्या, पहिले इन्सॉल्वन्सी मधले पहिली कंडिशन तुम्हाला सांगते. अमाऊंट रिकवर्ड बाय द इन्सॉल्वंट पार्टनर इज रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय बँक अकाउंट असं हेडिंग द्यायचं आहे. अँड इन मेगाज कॉलम 2000, तिच्याकडून ते मिळाले म्हणून तिच्या कॉलम मध्ये लिहिले 2000. आता पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट आणि मेघाच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिलेली आहे म्हणून त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. ओके, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिणार, अकाउंट नेम काय लिहिणार आपण, बँक अकाउंटच्या डेबिट साईडला अकाउंट नेम टू, ज्याच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली तो करेक्ट, टू मेघाज कॅपिटल अकाउंट, करेक्ट, टू मेघाज कॅपिटल अकाउंट 2000. ओके, टू मेघाज कॅपिटल अकाउंट 2000. कळलं का तुम्हाला सगळ्यांना? हे पहिलं झालं की तिच्या प्रॉपर्टी मधून आपल्याला कॅश मिळाली 2000 म्हणून त्याची एंट्री कुठे केली, तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट इन मेगाज कॉलम 2000. अँड सेकंड पोस्टिंग बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू मेगाज कॅपिटल अकाउंट 2000. ओके, त्यानंतर आता आपलं नेहमीप्रमाणे प्रॉब्लेम काय करायचा आहे, टॅली करायचं आहे. इन्सॉल्वन्सीची कंडिशन मी अजून तुम्हाला सांगायचं बाकी आहे, पण पहिल्यांदा आपण काय करणार, आता प्रॉब्लेम टॅली, रिअलायझेशन अकाउंट टॅली करायचं. मग रिअलायझेशन अकाउंट टॅली करत असताना या प्रॉब्लेम मध्ये लॉस आलेला आहे, रिअलायझेशन लॉस आलेला आहे. मग आता इथे करंट अकाउंट ओपन केलेला असल्यामुळे आपण रिअलायझेशन लॉस कुठे ट्रान्सफर करणार, करंट अकाउंटला करणार, बरोबर ना. करंट अकाउंट नसतं तर मग आपण काय केलं असतं, रिअलायझेशन लॉस आहे तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर केला असता डेबिट साईडला. पण इथे करंट अकाउंट असल्यामुळे आपण काय केलं, पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो जो लॉस आलेला आहे, विद्या, शर्मिला अँड मेघा त्यांचा रेशो होता 5:3:2, त्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला 35,600. तर किती आले, 17,800, 10,680 अँड 7,120 असा डिस्ट्रीब्यूट केला आणि पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिट साईडला तो ट्रान्सफर केला. बघा, टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये लॉस. ओके, in Vidya's column 17,800, Sharmila's column 10,680, Megha's column 7,120 ट्रान्सफर केला. त्यानंतर आता रिअलायझेशन अकाउंट इथे क्लोज झालं. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट टॅली करा. पार्टनर्स करंट अकाउंट टॅली केल्याच्या नंतर जी बॅलन्सिंग फिगर येते ती क्रेडिट साईडला येते, बरोबर ना. त्याला नाव द्या बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि balancing figure in Vidya's column 11,800, in Sharmila's column 4,680 and in Megha's column 33,120. हे काय केले आपण तिथे बॅलन्सिंग फिगर काढली, पार्टनर्स करंट अकाउंट काय केलं, टॅली केलं. ओके, आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार. ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, जे नाव लिहिलंय ना त्या अकाउंटच्या डेबिट साईडला येणार, ऑपोजिट साईडला येणार. म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला नाव काय देणार, टू पार्टनर्स करंट अकाउंट, नाव काय देणार, टू पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, ऑपोजिट अकाउंटचं नाव द्यायचं, तिथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिलं, आता करंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लिहित असताना टू पार्टनर्स करंट अकाउंट असं नाव द्यायचं. अँड इन विद्यास कॉलम 11,800, शर्मिलास कॉलम
4,680. In Megha's column 33,120. जो तिकडे बॅलन्सिंग फिगर क्रेडिटला आली होती ती आपण काय केली, डेबिटला, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केली. फक्त नाव दिलं टू पार्टनर्स करंट अकाउंट. ओके. त्यानंतर काय करायचं, आता नेहमीप्रमाणे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला टॅली करायचंय. बघा आता आता फक्त तुम्हाला इथे लक्षपूर्वक बघायचंय सगळ्यांनी. टेक्स्टबुक मध्ये बघा, हातामध्ये पेन्सिल घ्या. तर हा ओके चंद्रास, ते झालं आता. हा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपल्याला टॅली करायचंय. करंट अकाउंट झालं, करंट अकाउंटचा बॅलन्स आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. आता आपल्याला फायनली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करायचं आहे. पण ते तेव्हा टॅली करत असताना मेघा काय झालेली आहे, इन्सॉल्वंट झालेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण तिचं अकाउंट टॅली करून घेऊया. तर बघा आता जो पार्टनर इन्सॉल्वंट झालाय त्याचा अकाउंट पहिल्यांदा टॅली करायला घ्यायचं. हे महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा याच्यामध्ये शर्मिला जर का इन्सॉल्वंट झाली असती तर आपण शर्मिलाचं अकाउंट पहिल्यांदा टॅली करायला घेतलं असतं. कळलं? बॅलन्स करायला घेतलं असतं. पण आता इथे मेघा म्हणजे लास्ट पार्टनर आहे, त्यामुळे आपण मेघाचं अकाउंट काय करूया, पहिल्यांदा बॅलन्स करून घेऊया. मग बघा आता मेघाच्या क्रेडिट साईडला कोणकोणत्या अमाऊंट होत्या, तर 30,000 तिचा कॅपिटलचा बॅलन्स होता, बरोबर ना. बॅलन्स शीट मधून ट्रान्सफर केलेला, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000. आणि तिने तिच्या प्रायव्हेट इस्टेट मधून तिचे 2,000 अमाऊंट काय झाली होती, रिकवर्ड झाली होती, ते 2,000. अशी टोटल अमाऊंट किती झाली होती तिच्या कॉलम मध्ये होती, 32,000 होते, बरोबर. 32,000 तिच्या क्रेडिटला होते. डेबिटला किती आहेत बघा, डेबिटला किती अमाऊंट आहे मेघाच्या, मेघाच्या डेबिट साईडला 33,120 तिथे आहेत बघा. डेबिट साईडला 33,120 आहेत. क्रेडिटला किती आहे, 32,000 आहे. म्हणजे क्रेडिटला हाऊ मेनी अमाऊंट इज रिमेनिंग, किती डिफरन्स येतोय, डेबिटचे 33,120 त्याच्यामधून मायनस करा 32,000, करेक्ट. 1,120 ही काय झालेली आहे, तेवढा तिची जो फरक आलेला आहे तिचा क्रेडिटला फरक आलेला आहे तो किती आलेला आहे, 1,120. तर याला काय म्हणायचं, कॅपिटल डिफिशियन्सी. लक्षात आलं तुम्हाला. ही जी काही तिची डिफिशियन्सी आलेली आहे 1,120 ही काय क्रेडिट साईडला तिची जी अमाऊंट कमी पडलेली आहे त्याला काय म्हणायचं, कॅपिटल डिफिशियन्सी. लक्षात आलं. आता ही कॅपिटल डिफिशियन्सी आहे, ती इन्सॉल्वंट झालेली आहे, आता तिच्याकडे काही पैसेच नाहीयेत. मग 1,120 रुपये तिला जे द्यायचे आहेत तर ती मग ती कुठून देणार, तिच्याकडे तर पैसे नाहीयेत. मग अशा वेळेला ते काय करतात, जे उरलेले दोन पार्टनर्स आहेत, रिमेनिंग पार्टनर्स विद्या अँड शर्मिला, ते काय करतात, त्यांच्या रेशो मध्ये ते डिस्ट्रीब्यूट करून घेतात, वाटून घेतात. तिचे जे 1,120 रुपीज ती देणं लागते, पण तिच्याकडे आता पैसे नसल्यामुळे जे उरलेले जे सॉल्वंट पार्टनर्स आहेत, कोण सॉल्वंट आहेत, तर विद्या अँड शर्मिला, ह्या दोघी जणी काय करणार आहेत, तिची जी कॅपिटल डिफिशियन्सी आहे ती त्यांच्या रेशो मध्ये वाटून घेतील, शेअर करून घेतील. ठीक आहे. म्हणून बघा 1,120 डिस्ट्रीब्यूट करा. रेशो किती राहिला बघा दोघींचा, तिघींचा रेशो आहे 5:3:2, बरोबर. 5:3:2 हा रेशो आहे. त्यातले हा 2 रेशो आहे तो मेगाचा आहे. मग मेगाचा रेशो सोडून द्या, म्हणजे 5:3 हा काय झाला, विद्या आणि शर्मिलाचा रेशो झाला. तर त्या रेशो मध्ये ते 1,120 काय करायचे, डिस्ट्रीब्यूट करा. किती आले, 704.20, बरोबर. या दोघींनी काय केले, ते वाटून घेतले. बघा घेतले काय, बाय विद्यास कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला बघा 1,120 जी कॅपिटल डिफिशियन्सी आली ती काय केली, त्या सॉल्वंट पार्टनर होत्या दोघी जणी, विद्या अँड शर्मिला, त्यांनी त्यांच्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतली, वाटून घेतली. कारण का, पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी कशी असते, जॉईंट अँड सेव्हरल. त्यामुळे त्यांनी काय केलं, ती लायबिलिटी तिची जी लायबिलिटी होती त्या दोघींनी वाटून घेतली. बघा आता, म्हणून बघा 700 कोणी घेतले, विद्याने घेतले, आणि 420 कोणी घेतले, शर्मिलाने घेतले. मग बघा आता काय लिहिलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय विद्यास कॅपिटल अकाउंट अँड इन मेगाज कॉलम 700. कोणाची डिफिशियन्सी होती, तर मेगाची होती. म्हणून विद्याचं नाव कोणाचं येणार, बाय विद्यास कॅपिटल अकाउंट, आणि अमाऊंट कुठे लिहायची, मेघाच्या कॉलम मध्ये 700. ठीक आहे. त्यानंतर बाय शर्मिलास कॅपिटल अकाउंट अँड इन मेगाज कॉलम 420. कळलं. त्या दोघींनी ती जी डिफिशियन्सी होती ती वाटून घेतली. मग आता
क्रेडिटला आपण ही एंट्री केली बाय विद्यास कॅपिटल अकाउंट बाय शर्मिलाज कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट कुठे लिहिली मेघाच्या कॉलम मध्ये लिहिली. आता त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे करायचं? सेकंड पोस्टिंग कुठे करणार तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला या. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू मेगास कॅपिटल काय लिहिलं टू मेगास कॅपिटल अँड इन विद्यास कॉलम 700 अँड इन शर्मिलास कॉलम 420. समजलं? काय केलं बघा क्रेडिटला त्या दोघींनी वाटून घेतली. आता डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग करायचं आहे पार्टनर्स त्याच अकाउंटच्या डेबिट साईडला. फक्त नाव देत असताना ऑपोजिट पार्टनरचं नाव द्यायचं म्हणजेच इन्सॉल्वंट पार्टनरचं नाव द्यायचं टू मेगास कॅपिटल अकाउंट आणि विद्याच्या कॉलम मध्ये 700 अँड इन शर्मिलास कॉलम 420 आणि आता इथे डेबिट साईडला मेघाच्या कॉलम मध्ये डॅश. कळलं का सगळ्यांना तुम्हाला? हा एवढाच मेजर फरक फक्त तुम्हाला इथे वन पार्टनर इन्सॉल्वंट ही जी आपण जो प्रॉब्लेम सोडवतोय हा याच्यामध्ये एकच पार्टनर इन्सॉल्वंट झालाय बरोबर ना. तर अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा फक्त मेजर हा एवढाच फरक आहे बाकी सगळा प्रॉब्लेम जसाच्या तसा आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करा आणि जी बॅलन्सिंग फिगर येते ती बँक अकाउंटला ट्रान्सफर करा. ओके. आता मेघाचा इथे मेघाचा जो कॉलम आहे तिथे काय आता बॅलन्सिंग फिगर येणार नाही कारण ते अकाउंट टॅली झालेलं आहे. तिची कॅपिटल डिफिशियन्सी काय केलेली आहे सॉल्वंट पार्टनरनी वाटून घेतलेली आहे. त्यामुळे आता विद्या आणि शर्मिला ह्या दोघींचं अकाउंट जे राहिलेले आहे ते टॅली करा. जी बॅलन्सिंग फिगर येते त्याला नाव द्या टू बँक अकाउंट. डेबिटला दिलंय बघा टू बँक अकाउंट इन विद्यास कॉलम 37,500 इन शर्मिलास कॉलम 34,900 आणि मग काय करायचंय ही जी बॅलन्सिंग फिगर आली ती बँक अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली बाय विद्यास कॅपिटल अकाउंट 37,500 बाय शर्मिलास कॅपिटल अकाउंट 34,900 आणि फायनली आपलं बँक अकाउंट इथे काय झालेलं आहे टॅली झालेलं आहे. समजलंय सगळ्यांना?